ईस्टर्न फ्रीवेवर म्हणजे पांझरपूर या ठिकाणी ही दरड कोसळली आहे। यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे। मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलेला आहे। नवाब मलिक यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी या संदर्भात बातचीत केली आहे। ईस्टर्न फ्रीवेवरील बोगद्याजवळ दरड कोसळली आहे। रस्ता बंद झालेला आहे। मुंबईतील महत्त्वाचा जोडणारा रस्ता आता अडगळीत पडलेला आहे। या संदर्भात आमदार नवाब मलिक यांनी वेळोवेळी एमएमआरडीला सूचितही केलं होतं। आपल्या बरोबर आहेत मलिक साहेब, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे। मलिक साहेब, आपण वेळोवेळी सांगितलंही होतं एमएमआरडीला, काय गांभीर्य घेत नाही का एमएमआरडीला? मुंबईत पाऊस पडल्यानंतर ट्रॅफिकची कोंडी निर्माण झाली। मीडियाने दबाव निर्माण केला की रस्ता उघडला पाहिजे। ज्यावेळी रस्ता उघडण्याबाबत चर्चा सुरू झाली, आम्ही सांगत होतो की नका उघडा, धोकादायक परिस्थिती आहे, दरड कोसळू शकतो, दुर्घटना होऊ शकते, तिथे राहणारे जे झोपडपट्टीवासी आहे त्यांचे अजून पुनर्वसन झालेलं नाही, एक मोठी दुर्घटना आपण टाळू शकत नाही। तरी मीडियाच्या दबावाखाली निर्णय झाला आणि रस्ता सुरू करण्यात आला आणि आज या ग्रेनेटिंग करूनही त्या भागात काही दरड कोसळली आणि दुर्घटना झाली आणि त्याच्यात जीवितहानी झाली नसेल तरी हा धोकादायक परिस्थिती याच्यातून सिद्ध झालेला आहे। बरोबर आहे, परंतु वाहतूक होत होती म्हणून मीडियाने हे संपूर्ण प्रकरण लावून धरलं, कालावधी लागत होता। यासाठी जबाबदार कोण आहेत? एमएमआरडी आहे असं वाटत नाही का? एमएमआरडी मधले काही जे अधिकारी आहे त्यांनी मुख्यमंत्र्याला खरी काय परिस्थिती आहे ते माहिती दिली नाही। या पद्धतीने दरड कोसळू शकतो, दुर्घटना होऊ शकते, जर याची माहिती मुख्यमंत्री महोदयाला दिली असती तर त्यांनी कधीच हा निर्णय घेतला नसता। मला वाटतं याची इन्क्वायरी होणारच आहे आणि याच्यात काम निष्कुल दर्जाचे आहे काय, काम करत असताना चुकीच्या मार्गाने कामं सुरू झाली किंवा करण्यात आली, दक्षता घेण्यात आली की नाही, हा सगळा इन्क्वायरीचा भाग आहे। मला वाटतं इन्क्वायरी झाल्यानंतर याच्यातून सिद्ध होणार आहे कोण जबाबदार आहे। ओके, धन्यवाद। एमएमआरडीची कामं ही निकष दर्जाची, सेफ्टी मेजर्स घेतले जात नाहीये, त्यामुळं जीवित हानी होऊ शकते। राष्ट्रवादीनेही वारंवार हा मुद्दा उचलला होता, मात्र तरी सुद्धा सरकार गांभीर्याने घेत नाही। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं श्वेतपत्रिकेचं, तरी सुद्धा निघत नाही। आम्ही वाट पाहतोय असा चिमटाही राष्ट्रवादीनं काढलेला आहे। कॅमेरामॅन अमोल सर, रामराज शिंदे, TV9 मुंबई। पुण्यामध्ये खासगी बसनं 4 रिक्षांना धडक दिली आहे। हडपसरमध्ये ही घटना घडली आहे।